आज आपण तांबडा भोपळा मस्त किसून घेतलेला आहे, बटाटा, कोथिंबीर, नाचणीचं पीठ, बारीक रवा, ज्वारीचं आणि गव्हाचं मिक्स पीठ, शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, कलौंजी, जिरे, ओवा असं हे सगळं घालून मी याची थालीपीठं करणार आहे. आता थालीपीठं म्हटल्यावर हे मी सगळं मिक्स करणार आहे. त्यात तिखट मीठ वगैरे घालणार आहे, दाण्याचं कूट घालणार आहे, सगळी पिठं घालणार आहे, रवा, नाचणी, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असं करून याचा मी बॅटर तयार करणार आहे थालीपीठासारखं आणि त्याची थालीपीठं लावणार आहे किंवा पातळ केलं तर मी डोसे घालणार आहे. जे काही होईल ती रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवते, म्हणून मी सध्या झटपटीत पटपट अशी रेसिपी दाखवत असते, करताना दाखवत नाही. तर अशी ही पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तांबडा भोपळा बटाटा थालीपीठ, दिरडं काही म्हणू शकता. हे मी असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तिखट मीठ वगैरे घालून. आता हे मी रवा, नाचणी, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घालायच्या आधी मी यात दही घालते. मी दही घालायला सांगायचे विसरले. तर असं हे दही मी घालते आहे. तर मी परत हा गोळा भिजवून झाल्यावर दाखवते आपल्याला. तर अशी इथे थालीपीठं लावलेली आहेत. हे असं थालीपीठ छान झालेलं आहे. तर असं हे थालीपीठ छान तयार झालेलं आहे. लाल भोपळा, बटाटा आणि मिक्स पीठ, मस्तपैकी गरमागरम थालीपीठ तयार.